निन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवसपरुवणम् ओचम। जय बोलो नेमी चंद्र सिद्धांत चक्रवर्ती की आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षार सुंदर सागर जी महाराज। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। योग मार्गाने चाललेली आपली आणि योग मार्गणेमध्ये बऱ्याच म्हणजे आपण सगळं ऐकलेलं आहे, परंतु हे कधी आपण ऐकलेलं नाही। नवीन जे अभ्यास आहेत लोक त्यांना थोडं बहुत माहीत आहे, परंतु जे आता शिकणारे लोक आहेत त्यांना हे नवीन विषय आहे जरा, म्हणून पुन्हा पुन्हा थोडंसं हे करावं लागतं त्याची रिव्हिजन। हां, तर काय झालं होतं आपलं 5 शरीराच्या समयप्रबंधांचं रचना कशी होते हे चाललेलं आहे। मग आपण एका समयप्रबंधाची कशी रचना होते काल सगळं काढलं होतं, तुम्हाला पण एकदा घरी काढा म्हणून सांगितलं होतं। कोणी कोणी आता काल आलेलंच नाही, अजून नाही निघालं, काय वेळच मिळाला नाही। तुम्हाला आज समजा फायदा झाला असता तर सगळं बॅलन्स शीट केलं असेल रात्री झोपताना। दुकानात आज किती आपण माल विकला, किती आपला फायदा झाला, सगळं आपण हे करतो जमा खर्च, परंतु आपल्या कर्माचा जमा खर्च कोण करणार? आपण करायला पाहिजे। हा कर्माचा जमा खर्च आहे। एका समयात आपण काढलेलं कर्ज, हे कर्म म्हणजे कर्ज आहे। हे आपली संपत्ती आहे का? कर्म ही आपली संपत्ती नाही आहे, आपण त्याच्याकडे काढलेलं कर्ज आहे। आणि मग ते कर्ज काय करावं लागतं आपल्याला? फेडावं लागतं। मग ते कसं फेडणार? तर हे हप्ते आहेत सगळे, हे काय सगळे हप्ते। पहिल्या समयात एवढा हप्ता फेडायचा, दुसऱ्या समयात एवढा, तिसऱ्या समयात एवढा, 6300 रुपये काढले आणि त्याचे पहिल्या हप्त्यामध्ये 512 फेडायचे, मग दुसऱ्या हप्त्यामध्ये 480 कसे निघाले? ऐकलं का नाही? काढलं नाही अजून? आता एकदा रिव्हिजन करू थोडक्यात, मग पुढे घेऊ। हे निघालं असेल, होय म्हणाले केले ना, चेहरा सांगतोय लगेच। काय सांगितलं तर काल की एक समयप्रबंध बांधला तर त्याची रचना जेवढी आपण त्याची स्थिती बांधलेली असते, एका वेळेला 4 बंध होतात: प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग। मग हे 63 परमाणू आपण मांडले होते किंवा वास्तविक गणितामध्ये जी आपण अभव्य राशीचा अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग, एवढे परमाणू समयप्रबंध आपण प्रत्येक समयाला बांधतो। मग ते बांधल्यानंतर तेवढे परमाणू बांधले, हा कोणता बंध झाला? प्रदेश बंध म्हणायचं त्याला। एवढे परमाणू आपण घेतले, ह्याला प्रदेश बंध। आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकृती 7 प्रकारचे कर्म बांधले की 8 कर्माचे बांधले, ती प्रकृती बंध झाला। मग त्याची आपण कालमर्यादा स्थिती बांधली, त्याला काय म्हणायचं? स्थितीबंध। म्हणजे तो समयप्रबंध आपल्या जवळ किती काळ राहील? कर्ज बांधल्यानंतर 10 वर्षापर्यंत हे कर्ज फेडायला लागेल आपल्याला। मग ते काय झाले? त्याची स्थिती झाली, स्थितीबंध झाला। आणि ते कर्म उदयाला आल्यानंतर कसं फळ देणार आपल्याला, त्याच्यामध्ये कोणता रस असणार? कडू रस असणार की मधुर रस असणार? कडूमध्ये पण जास्त कडू की कमी कडू? औषध असते की नाही, एकदम कडू जार। जर निंबाचा पाला खायचं सांगितलं तर किती कडू लागतोय? जास्त कडू। त्याच्यापेक्षा विष, निंब, कांजीर, विष, हलाल असे त्याचे सगळे अनुभाग सांगितलेले आहेत। तर ते कोणतं कसं रस फळ देणार ते, त्याला काय म्हटलं? अनुभाग बंध। हे सगळं बंद झाला त्याच वेळेला सगळं निश्चित झालेलं असते। मग ते जे आपण परमाणू बांधले, मग ते काय एकदमच उदयाला येत नाहीत एकाच समयामध्ये,
त्याची जेवढी स्थिती बांधलेली असते तेवढ्या स्थितीपर्यंत त्यातले थोडे 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 उदयाला येणार. असं म्हटलं ना, एक एक हप्ता फेडायचा, तसं ते एक एक समयामध्ये. मग किती सांगितलं, आबादा काळ गेल्यानंतर ते उदयाला यायला सुरुवात होते. मग ही जी कर्माची निषेक रचना झाली ती काय सांगितली होती, आबादा काळ सोडायचा, त्याच्यामध्ये एक पण परमाणू नाही. आता आज तुम्ही कर्ज काढलं, 1 वर्ष तुम्ही काय फेडायचं नाही, मग 1 वर्षानंतर हप्ते सुरू होतील. मग ते 1 वर्षाची काय झाली ती आबादा. 1 वर्षापर्यंत आपल्याला मुदत दिलेली, 1 वर्षानंतर त्याचे हप्ते फेडणं चालू. तसं इथं कर्माची पण आबादा असते की ते कर्म आपण जेवढं बांधलेलं असते त्याला अनुसरून ती आबादा असते. तसं 1 कोडाकोडी सागराचं जर बंद केला, 1 कोडाकोडी सागराचा, तर त्याची 100 वर्ष आबादा असते. इथं येईल कुठंतरी आपल्याला पुढं. आणि मग ते 100 वर्षापर्यंत एक पण परमाणू उदयाला येणार नाही. मग 100 वर्षानंतर जो पहिला समय येईल तिथं हा पहिला येणार, मग त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, असं त्याची स्थिती संपेपर्यंत ते शेवटपर्यंत राहणार. म्हणजे तो शेवटी 9. हे सगळं काल्पनिक आहे. वास्तविक गणितामध्ये अनंत परमाणू आहेत सगळे. एकेका निषेकामध्ये पण अनंत आहेत, सगळे मिळून पण अनंत आहेत. एक एक गुणांमध्ये पण अनंत आहेत, सगळे अनंत परमाणू आहेत. मग त्या स्थितीमध्ये कशी वाटणी होते त्याची, तर त्याचं काढण्याचं गणित सांगितलं काल, की सर्व जेवढा आपण समयप्रबद्ध बांधलेला असतो त्याच्यामध्ये काय काढायचं, पहिल्यांदा शेवटच्या गुणहानीचं द्रव्य काढायचं. पहिल्याला आपल्याला 4-5 गोष्टी माहिती आहेत, स्थिती माहित आहे, द्रव्य माहित आहे. त्यानंतर एका गुणहानीचा आयाम किती आहे, नाना गुणहानी किती आहेत, अन्योन्याभ्यस्त राशी किती आहे, ह्या गोष्टी पहिला आपण काढल्या. त्याच्यानंतर अंतिम गुणहानीचं द्रव्य कसं काढलं सांगा तेजो. हां, राशी. समय प्रबद्धाला 1 कमी अन्योन्याभ्यस्त राशीनं भागलं. काय आलं तिथं, द्रव्य शेवटच्या गुणहानीचं द्रव्य आलं, म्हणजे एकूण द्रव्य. मग अन्योन्याभ्यस्त राशी किती आपण काढली होती अंकगणितामध्ये, 64. त्याच्यामधून 1 कमी केलं. एकूण परमाणू किती मांडले, 6300. आणि मग त्याला 63ला 63ने भागलं, किती उत्तर आलं, 100 आलं. म्हणजे अंतिम गुणहानीचं द्रव्य किती, आता ते खाली लिहायचं राहिलं माझं काल. हे एकूण द्रव्य आहे ना, हे सगळ्याची बेरीज करा, किती येते, सगळ्याची पूर्ण एकेका गुणांची बेरीज. हां, तर ती पण कशी करायची बेरीज, आपल्याला ते बेरजेचं गणित आहे काय ह्याच्यानं केलं तरी चालतंय. आणि शेवटचं आणि जे म्हणजे ते 9 पहिलं आणि 16 शेवट. म भूमी योगदले पदगुणिते पदधन मोदी. 9 अधिक 16 भागिले 2 गुणिले पद काय तिथं 8 आहेत ना संख्या, गुणांचा आयाम 8 आहे, तर किती येते, 16 25 भागिले 2 गुणिले 8 किती आलं, 100 आलं ना. ते काय आपल्याला करायची गरज नाही आता, दाखवलं. हां, बेरीज करायचं हे सूत्रच आहे ना, शेवटची संख्या आणि आधी प्लस अंत त्याच्या अर्ध करायचं. मोह भूमी जोग म्हणजे जोडायचं, दले म्हणजे अर्ध करायचं आणि पदानं गुणायचं. त्याचं सूत्र मागं लिहिलेलं आपण आधकरणामध्ये, त्या सूत्रानं करायचं. आता इथं पद गुणाने आयाम म्हणा, गच्छ म्हणा, पद म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच होतं. त्यांनी गुणायचं की एकूण बेरीज. आता तुम्हाला एकूण 1000 संख्या दिल्या आणि त्यांची बेरीज करा म्हटलं तरी 1 मिनिटात होते, कारण शेवटच्या संख्येची आणि पहिल्या संख्येची बेरीज केली, त्याचे अर्ध केलं आणि गुणलं. ते उदाहरण मागं सांगितलं. हां, एकूण संख्या तर 1000 आहे तर 1000ने गुणायचं, 500 आहे तर 500ने गुणायचं, किती पद असेल त्याच्याने गुणायचं.
की एकूण संख्या किती संख्यांची बेरीज करायची आपल्याला, त्याच्याने गुणायचं. मग इथं आपण हे काढलं, कसं काढलं? 6300 भागिले 63 बरोबर किती आलं? 100. हे अंतिम गुणाणीचं धन आलं. त्याच्यात विचरण गुणाणीचं धन 200. त्याच्यात पुढचं धन 800 1600 आणि सगळे मिळून किती झाले? 6300. काय तुमच्या आहे की नोट्समध्ये? त्याच्यात पण आहे, नोट्समध्ये पण आहे, पुढं माग असेल. हां सगळं आहे त्याच्यात. हां हां पुढं तर अंतिम गुणाणीचं धन आलं आणि पुढच्या गुणाणीचं धन दुप्पट होते. नंतर मग एका गुणहानीचा पहिला निषेध काढायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा क्षय काढायचा. क्षयचं काय सूत्र सांगितलं होतं काल? कोण होतं अजून? प्रियंका. क्षय काढायचं काय सूत्र सांगितलं होतं? हां पहिला मध्यम धन काढायचं, म्हणजे त्या गुणहानीचं धन भागिले आयाम, गुणाने आयाम काय येतंय? मध्यम धन. 3200 आहे, त्याला 8ने भागलं, काय आलं? मध्यम धन 400 आलं. त्याच्यानंतर काय केलं चेक काढण्यासाठी? हानी 2. हां 2 गुणहानीमधून एक कमी गुणहानीच्या अर्ध कमी करायचं. म्हणजे 400 आले, त्याला आपण 16 वजा 7/2, त्याचं उत्तर किती आलं? तर 25 भागिले 2 आणि त्याला भागल्यानंतर उत्तर किती आलं? 32 आलं. का चे काढून बघितलं का घरी? स्वतःचा अभ्यास करायचा, मुलांचा अभ्यास तसं घ्यायचा नाही, आपला पण अभ्यास करायचा. ते आपण एकदा केल्याशिवाय ना आपल्याला ते डोक्यात बसत नाही. कुठलं पण गणित आहे स्वतःच्या हाताने करून काढलं ना, पाटी घ्यायची किंवा कच्चे कागद घ्यायचे आणि काढायचं ते सगळं सूत्रपाठ करून. पुढं मग काय झालं? क्षय आला, क्षय 32 आला. मग क्षयाला काय करायचं? 2 गुणहानीनं गुणलं की काय येतो? प्रथम निषेध येतो. 32 गुणिले 16, 2 गुणाने म्हणजे 8च्या दुप्पट करायचं 16, त्यांना गुणलं की काय आला? पहिला निषेध 512 आले. मग त्याच्यामध्ये क्षय किती काढला होता आपण? 32. तेवढे कमी करत जायचं म्हणजे दुसरं तिसरं येणार. ह्याच्यामध्ये 32 कमी केलं की दुसरं, ह्याच्यामध्ये कमी केलं की तिसरं, असे 32 शेवटपर्यंत कमी केले. 32 कमी केलं की हे आलं 256. हे पण ह्याच्या वरच आहे. हे 8 समय झाले, हा 9वा समय. असे पूर्ण 48 समय झाले ना. हे 8 समयापर्यंत उद्याला हे 9व्या 10व्या 11 12 असं 16. परत ते पुढचे सगळे वरच आहे ही गुणाने, फक्त दाखवण्यासाठी वेगळी वेगळी काढली तुम्हाला. स्थिती कशी असते? ऊर्ध्व, म्हणजे पहिल्या समयापासून 48व्या समयापर्यंत असं वरच ती गुणाने आहे. मग त्याचे असं क्रमाक्रमानं त्यातले निषेध उदयाला येणार. तर त्याची एक समय प्रबंधाची रचना अशी प्रत्येक समयात हे समजून घ्यायला वेळ लागतोय, तिथं वाटणी व्हायला वेळ लागत नाही. आता सुद्धा हे सगळे चालू आहे आपलं समजून घ्यायला आपण, परंतु आपण सुद्धा आता प्रत्येक समयात कारमान समय प्रबंध ग्रहण करतोय. या शरीरासाठी न कर्म समय प्रबंध पण ग्रहण करतो आणि त्याची ऑटोमॅटिक वाटणी सगळी आपोआप होते की ह्या समयात हे उदयाला येणार. त्याला ज्ञान नाही आहे कर्माला, परंतु असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे की आपोआप त्याच्यामध्ये तशी योग्यता येते की हे परमाणू ह्या समयात उदयाला येणार, त्याच्यानंतर हे उदयाला येणार, त्याच्यानंतर हे उदयाला येणार, असं त्यांची पूर्ण सिरियल निश्चित होते. मग पुन्हा त्याच्यामध्ये खालीवर होते, उत्कर्षण अपकर्षण होते ना, त्याच्यामध्ये परमाणू खालीवर होतात. परंतु ज्याला बांधलं त्याला ते निश्चित झालं की असंच उदयाला येणार. तेच की मग पाप प्रकृतीचं अपकर्षण होते, पुण्य प्रकृतीचं पण अपकर्षण वगैरे होऊन उदयाला येते लवकर. आणि संक्लेश रूप झाले की उत्कर्षण होते, म्हणजे उशिरा उदयाला येते.
असं होतं. आता पुढे चालवत आपण ह्याला काय म्हणायचं, एका समय प्रबद्धाची निषेक रचना. जे काल ते काय केलं आपण, एका समय प्रबद्धाची निषेक रचना. माशी जेवढे नोकर्म आणि कर्म दोन्हीचे पण होतात, फक्त फरक काय आहे, कर्मामध्ये आबाधा आहे. म्हणजे ते आबाधा सोडून मग उदयाला सुरू होणार. परंतु औदारिक, वैक्रिक आणि आहारक शरीरामध्ये आबाधा नसते. आबाधा नसते. आता आपण हा तेजसला पण नाहीच की आबाधा. तेजस शरीर को भी आबाधा नाही आहे. तेजस कर्म शरीराला तेवढी आबाधा असते. म्हणजे कर्म बांधलं की लगेच उदयाला येत नाही. आबाधा म्हणजे काय, लगेच उदयाला येत नाही. काही काळ गेल्यानंतर मग ते उदयाला येतं, त्यालाच आबाधा म्हणायचं. हा, नो कर्माची आबाधा नाही. म्हणजे ते बांधलं की लगेच उदयाला सुरुवात होते. आता हीच समय प्रबद्ध रचना समजा आपण औदारिक शरीराची घेतली, तर तिथं पहिल्या समयात आपण जन्म घेतला, त्याला काय केलं, एक औदारिक शरीराचा समय प्रबद्ध घेतला. मग त्याला लगेच तिथं पहिल्या समयात 512 निघून जाणार. म्हणजे दुसऱ्या समयात निर्जरा म्हणा, पहिल्या समयात घेतलं आणि दुसऱ्या समयात ते नसणारच, त्या कर्मरूपच झालेलं असणार. आणि दुसऱ्या समयात पुन्हा हे 480 निघून जाणार. म्हणजे तिसऱ्या समयात हे दिसणारच नाही, ते अकर्मरूप झालेलं असणार. असं हे औदारिक शरीराचं जे आपण बांधलं की त्या समयापासूनच त्याची निषेक रचना, आबाधा सोडून नाही. म्हणून काल दाखवलं होतं ना तिथं, कर्मन शरीराची ही आबाधा आहे, इथं निषेक रचना नसते. इथून सुरू झाली पहिल्या समयापासून आबाधानंतर. परंतु इथं हे औदारिक शरीराला आबाधा येणारच नाही. बांधला आपण लगेच तिथं पहिला निषेक उदयाला येणार, लगेच दुसरा समय उदयाला येणार, तिसऱ्या समयात तिसरा निषेक, चौथ्या समयात चौथा निषेक, अशा प्रकारे ते उदयाला येत राहणार. आणि शेवटच्या समयात शेवटचा निषेक येईल. पुन्हा दुसऱ्या समयात बांधणार, तिथं पण काय होणार, दुसऱ्या समयात बांधलेला समय प्रबद्धाचं त्या समयात त्याचा पहिला जाणार, मग तिसऱ्या समयात दुसरा जाणार, चौथ्या समयात तिसरा जाणार, पुन्हा तिसऱ्या समयात पण पुन्हा एक समय प्रबद्ध बांधणार. प्रत्येक समयाला 6300 बांधणार. समजा 6300 उदाहरणार्थ इथं पहिल्या समयात अवदर्शाचा पण 6300 बांधले, तर 512 उदयाला आले. मग दुसऱ्या समयात 512 आपल्याला त्याचं सत्व राहणार नाही, अवदारिक रूपाने राहणार नाहीत ते. पुन्हा दुसऱ्या समयात एक 6300 बांधणार, मग पहिल्या समयातलं एक पुन्हा जाणार दुसरा निषेक आणि त्याचा एक पहिला जाणार. हां, आता ते पुढे दाखवायचं म्हणून मी तर सांगितलं नव्हतं. फक्त आता इथं रचना कशी होणार एवढंच लक्षात घ्या की आबाधा सोडून होणार नाही. दोनमध्ये काय फरक लक्षात आला, कर्मन शरीराची रचना आबाधा सोडून त्याच्यावर होते आणि औदारिक शरीराची 4 शरीरांची रचना त्या पहिल्या समयापासूनच होते, त्याला आबाधा नसते. थोडा नियम लक्षात ठेवा. आपण 254 पण वाचली होती गाथा, त्यामध्ये काय सांगितलं होतं, किती बंद होतोय, किती उदय येतो आणि किती सत्व. बंद कितीचा होतो, एका समय प्रबद्धाचा. त्यामध्ये परमाणु किती आहे ते मागं सांगितले, किती आहेत. हां, बरं आहे, सांगा लागले त्यांनी. अभव्य राशीचा अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंत विभाग. प्रत्येक जगण्य समय प्रबद्ध असो की उत्कृष्ट असो, त्यामध्ये परमाणु एवढे असणारच, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळं येणार. आणि उदय कितीचा येतो म्हणून सांगितलं, एका समय प्रबद्धाचाच उदय येतो, परंतु तो अनेक समयात बांधलेला मिळून एक समय प्रबद्ध होतो. काय सांगत होते की नाही. आता उदाहरणार्थ आपण हे 48 समय घ्यायचे. उदाहरणार्थ हे 48व्या हेच समान घेऊन असं आपण करू, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा
आणि त्या 48वा समय मधले सगळे आहेत समजा. आता हे आबादा सोडून तुम्हाला इकडे दिसत नाही ना, इकडे करायला पाहिजे. नको राहत तस. हे तर ठेवाय पडेल मी इकडे. एका समयात बांधलेला समय प्रबद्ध अनेक समयात उदयाला येतो. म्हणजे एका समय प्रबद्धाची वाटणी एवढ्यामध्ये झाली म्हणजे अनेक समयामध्ये झाली ना. तर एका समयात जे बांधलं होतं ते एका समयात आलं नाही उदयाला, अनेक समयात आलं. आणि एका समयात उदयाला जे येतं ते अनेक समयात बांधलेलं येतं. म्हणून 48 समयाचं आपण गणित घेऊन चाललोय समजा एक उदाहरणासाठी. तर 48 समयाच्या पहिल्या समयात आपण एक समय प्रबद्ध बांधला. मग आबादा गेल्यानंतर त्यातला एक समय एक निषेक उदयाला आला. आता त्याचा शेवटचा कुठला निषेक उदयाला येणार? हे 48 समयाच्या पूर्वीचा पहिला समय आहे. ह्या समयात एक समय प्रबद्ध आपण बांधला. मग त्यातला पहिल्या समयात 512, दुसऱ्या समयात 480 असं उदयाला येऊन गेलं. आणि आता त्याचा काय झाला? ह्या पहिल्या समयात बांधलेल्याचा काय राहिला? तर फक्त 9 एकच निषेक राहिला शिल्लक. शेवटचा एक 9 राहिला. तर रचना त्याचा 9 राहिलेला. दुसऱ्या समयात जे बांधला इथून 512 सुरू झाले ते 480 असं करत 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 त्याचा किती राहिला? 9 राहिलेला. दुसऱ्या 48 समयाच्या पूर्वीच्या दुसरा समय घ्यायचा. त्या समयात आपण एक 63 बांधले होते. त्याची रचना कुठून झाली? इथून झाली. 512, 480 असं करत 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 येणार. ह्याचा 47वा समय येणार इथं. मग त्याचं किती असणार? 10 आणि 9 वर असणार. नाही आलं लक्षात? 48वा समय घेतला मी इथं. आणि ह्या 48व्या समयात, ह्या 48 समयाच्या पूर्वी पहिल्या समयात, त्याच्या पूर्वी 48 समय पाठीमाग जावा त्यावेळेला एक समय प्रबद्ध आपण बांधला होता. हा पहिला समय घेतला इथं. मग ह्याची रचना 512 पासून ते 9 पर्यंत झालेली आहे. मग आता हे आबादा वगैरे आता बाजूला ठेवूया. मग पहिल्या समयात त्याचा 512 निषेक उदयाला आला. दुसऱ्या समयात 480, तिसऱ्या समयात 448. अशा प्रकारे सगळे 6 गुणांचे गुणहाने घ्यायचे. 384, 352, 320 असं करत करत हे सगळ्या 6 गुणाने झाल्याने शेवटचा निषेक राहिला. 48वा आहे ना. या पहिल्या समयापासून तो 48वा निषेक कुठे येणार? तिथं येणार 9. आता त्याच्यानंतर दुसऱ्या समयात पण एक समय प्रबद्ध बांधला. त्याची रचना दुसऱ्या समयापासून झाली. मग इथून 512 पासून इथं सुरुवात केली तर हा पहिला निषेक इथं आला. ह्याच्याच ठिकाणी ह्याचा दुसरा निषेक आला. हे 2 आले. आता ह्याचे पुन्हा इथून रचना झाली की इथं कितवा येणार? ह्याचा 47वा निषेक येणार. कारण हा दुसरा समय आहे ना. आणि ह्या 48व्या समयात ह्याचे 47 होणार. म्हणजे 10वा शेवटून दुसरा आहे ना तो येणार. आणि हा 48वा वर जाणार त्याचा दुसऱ्या समयात बांधलेला समय प्रबद्धाचा. तिसऱ्या समयात बांधलेला समय प्रबद्ध तिथं पण बांधला आपण. त्याची पण रचना होणार. ह्या तिसऱ्या समयात त्याचा पहिला येणार 512. इथं 480 येणार. इथं 448 येणार. 416 अशा प्रकारे असं बांधत 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 जाणार. तर त्याचा 46वा येणार. 11 येणार. आणि पुढं वर 10 आणि 9 राहणार. पण आता 4थ्या समयामध्ये
हे तर 48 आहे, वास्तविक घनता असा असंख्यात समय प्रबद्ध. 70 कोडाकोडी सागरापर्यंत करत जायचं. 70 कोडाकोडी सागर कर्म शरीराची समय स्थिती आहे. तेवढ्या 70 कोडाकोडी सागरामध्ये बांधलेलं सगळं जे आपण आहे त्यातलं एक 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 मिळून असा एक समय प्रबद्ध उदयाला येतोय हे दाखवायचं. म्हणजे चौथ्या समयात बांधलेलं ते चौथ्या समयापासून सुरू होणार. 512 इथं 480 448 असं सगळं काढून ही रचना करत होणार. म्हणजे लक्षात येईल इथं काय ना 12 येणार, त्याच्यावर 11 10 आणि 9 येणार. असं 5व्या समयातलं इथं 512 असं करत करत इथं 13 येणार आणि वर 12 11 10 आणि 9 वरचं काय काढत. असं प्रत्येक समयातलं करत गेलो आपण तर हे सगळे जे आहेत 9 पासून ते इथं हे 48व्या समयात बांधलेलं तर काय नाही, तिथं 512 पहिला येणार. थोडंसं इकडे हा इथून 512 हा इथे येणार उद्याला. त्याचे 480 वगैरे सगळे पुढे आहेत ना, असं पुढे येणार. म्हणजे आबादा संपून गेलेल्यावर पहिला समय किंवा अवधारी शरीराचा पहिला समय घेतला तर चालतंय, कारण अवधारी शरीर म्हटलं ते ज्या समयात बांधलं त्या समयाला उदयाला येते त्याचं. मग असं हे इथं 47व्या समयात जे बांधलं होतं त्याचं किती येणार 480. ह्याच्या 46व्या समयात बांधलं तर त्याचं किती येणार 448. असे सगळे 48 समयात बांधलेल्या सगळ्या समय प्रबद्धांचे निषेध ह्या आडव्या ओळी सगळे येणार. तर हा सगळा मिळून पण एक समय प्रबद्ध झाला तर एवढ्याचा उदय एका वेळेला यायला लागलेला आहे. 48व्या समयामध्ये ह्या पहिल्या निषेकापासून ते अंतिम निषेक सगळे उदयाला यायला लागलेले आहेत, परंतु ते वेगवेगळ्या समय प्रबद्धांचे आहेत. म्हणजे अनेक समयात बांधलेल्या समय प्रबद्धातला एक 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 मिळून पूर्ण समय प्रबद्ध झाला तो. म्हणून एका समयात जे उदयाला येते ते एका समयात बांधलेलं येत नाही. आपण किती अजून आपण म्हणता ह्या भवात आम्ही तर काय सुद्धा केलं नाही असलं, असं कसं आम्हाला उदयाला आलंय, आम्ही एवढं चांगलं वागतो, प्रामाणिक वागतो, काही करत नाही. अहो किती भवात बांधलेलं आता उदयाला यायला लागलेलं तुम्हाला. असंख्यात भावामध्ये बांधलेलं अजून त्याचा उदय सुरूच आहे, त्या समय प्रबद्धाचा उदय. म्हणून अनेक समयात म्हणजे असंख्यात समयात बांधलेलं एका समयात उदयाला येते आणि एका समयात बांधलेलं असंख्यात समयात उदयाला येते. म्हणजे एका क्षणाची चूक किती काळ भोगावे लागते 70 कोडाकोडी सागरापर्यंत. एक समय आपण काहीतरी चूक केला, अपराध केला, देवशास्त्र गुरुचा अभिनय केला तर दर्शन मोहण्याचा स्थितीबंध तीव्र कशाने होतोय तौलामध्ये सांगितलंय त्याने. एवढं दर्शन म्हणजे 70 कोडाकोडी सागर अनंत अनुबंधीचं असा बंध कशामुळे होतो तर त्याचं कारण हे दिलं त्याने, देवशास्त्र गुरुचा अभिनय केला आपण की असा तीव्र स्थितीबंध होतं संश्लेष परिणामाच्या द्वारे. मग ती आपण एका समयात केलेली चूक असते, किती प्रमादान करतो, काय होते त्याला एवढं केलं तर, आणि ती आपल्याला किती काळपर्यंत भोगावी लागते. आणि एकाच क्षणाचा सुधार अनंत संसार कट करतो. एका क्षणाचा बिघाड अनंत आपल्या असंख्यात भोग बिघाडतो आणि एका समयाचा सुधार आपले अनंत भोग कट करतो. जे अनंत पुद्गल परिवर्तन आपले कट होतात आणि फक्त एक अर्ध पुद्गल परिवर्तन काळ संसार राहतोय. एका क्षणात जर आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणून आत्मानुभव घेतला, भेदविज्ञान केलं, सम्यक दर्शन प्राप्त केलं, काय होणार अनंत संसार संपणार आपला. म्हणून प्रत्येक समयामध्ये तो कसा घालवायचा आपण हे महत्वपूर्ण आहे. आपण जेवढं आपल्या परिणामांच्या विशुद्धीमध्ये घालू तेवढं काय होणार, नवीन जो बंध होणार त्याचा स्थितीबंध कमी होणार, पुण्य प्रकृती जास्त बांधल्या जाणार, त्याचा अनुभव बंध जास्त बांधणार, पाप प्रकृतीचा अनुभव कमी बांधणार. असे किती फायदे आहेत कशामध्ये, परिणामांच्या विशुद्धीमध्ये.
आणि परिणामांच्या संश्लेषामध्ये सगळं घाटाच घाट आहे. मग आपला व्यापार कशामध्ये तेच माहित नाही आपल्याला. व्यापार बाहेरचा आपण करतो की परिणामांचा करतो. शुभ अशुभ वृत्ती एकांत दुःख म्हटलं ना. शुभ व्यापार चला करता, त्याच्यामध्ये देवशास्त्र गुरुच्या जयमालेमध्ये येते. आमचं काय चालू आहे दिवसभर? शुभ आणि अशुभ व्यापाराचा व्यापार चालू आहे. त्याच्यामध्ये पण शुभाचा कमीच होतोय, अशुभाचा जास्त व्यापार होतोय. मग नुकसान जास्त की फायदा जास्त होतो? मग ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना की माझं नुकसान जास्त होतंय. हां, मी आता एक तास कशामध्ये घालवला? सगळा हळदी कुंकवाला गेलो आणि कुठं कुठं गेलो. शास्त्र चुकवलं का? चुकवलं. अहो, आमचं हळदी कुंकू होतं. मग त्याचा आपण इथं येऊन परिणामांची विशुद्धी केली असती तर आपल्याला जास्त फायदा झाला असता. की तिथे जाऊन 4 मैत्रिणीशी गप्पा गोष्टी केल्या, तिथं फायदा जास्त झाला. मग ते चुकवायचं नाही, हे चुकवलं तर चालतंय. मग कुठला आपला कशामध्ये फायदा जास्त आहे आणि कशामध्ये तोटा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आपल्या आत्मकल्याणाच्या साठी आपण सगळं आपलं आखायचं, सगळं आपलं जीवन. कोणी काय म्हटलं तर काय होतं, आपल्याला नाही आलं म्हणतील. मग इथं नाही आलं म्हटलं तर चालतंय आणि तिथं नाही आलं म्हटलं तर अपमान होतोय. असं नाही. आपण आता आपल्याशी स्वतःशी स्वार्थी व्हायचं. जिथं आपला लाभ होतोय म्हणजे आपल्या आत्म्याचा फायदा होतोय ते करायचं. आत्म्याचा तोटा होतोय ते व्यापार करायचा नाही. हा आत्म्याचा हा जो कर्माचा व्यापार चालू आहे ना, हाच खरा आपला व्यापार आहे. किती आपलं आलं किती गेलं इकडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणतो आचार्य ह्याच्यासाठी हे सगळं शिकायचं आपल्याला की एक समयामध्ये आपण कसे परिणाम करतो आणि किती कर्म बांधले जातात, कसं कसं ते उदयाला येतात, हे सगळं कर्णायोग शिकलं की आपल्याला सगळी पिक्चर समोर दिसते आपल्याला. तर इथं काय सांगतायत की एका समयामध्ये एक समय प्रबद्धाचा बंध होतो आणि एक समय प्रबद्धाचा उदय येतो. परंतु उदय कसा येतो ते लक्षात आलं, अनेक समयातलं मिळून एक समय प्रबद्ध होतो आणि त्याचा उदय होतो. आणि मग हे जे वर राहिलं की नाही सगळं प्रत्येकातलं आता शिल्लक राहिलेलं वर गेलं की खाली आलं ते सगळं खर्च झाला आणि वर आहे ते सगळं सत्तेमध्ये शिल्लक राहणार. प्रत्येकातलं ह्यातलं कायच राहिलं नाही, ह्यातलं एक राहिला, ह्याच्यातले 2 निषेक राहिले, ह्याच्यातले 3 राहिले, ह्याच्यातले 4 राहिले, असं ते सगळं वर काय जाणार सगळं. त्याची पण अशी त्रिकोणाकार रचना होणार. तीच आता पुढे येणार आपल्याला 58 गाथेमध्ये. आणि ते सगळे बेरीज केली तर किती राहते ते सत्तेमध्ये? किती सांगितलं होतं? 75,600 झाले. परंतु त्या भाषेमध्ये काही कमी 1.5 गुणहाने गुणित समय प्रबद्ध एवढं सत्तेमध्ये असणार. मग असं वाटतं की एक समय प्रबद्धच बांधतो, एक समय प्रबद्धच उदय येतो, मग राहणार कुठं? संपणारच सगळं. हां, सत्तेत म्हणजे अनेक समयातलं म्हणून एक समय प्रबद्ध उदयाला येतो. म्हणून तिथं आणि हे कर्माचं तर अनादी काळापासून सुरू आहे. त्यामुळे तिथं कायम शिल्लक तेवढा असणारच. कारण नवीन नवीन कर्म समय प्रबद्ध बांधणं चालू आहे, त्याचा उदय पण चालू आहे. परंतु सत्तेमध्ये एवढं राहणारच कायम. मग ते कसं त्याचं बेरीज पण सगळं पुढं करायचे आपल्याला. आता पुढं जाऊ. औदारिक शरीराधिक ह्याच्याबद्दल. आता ह्याच्यामध्ये औदारिक शरीराच्या उदयामध्ये आणि कारमान शरीराच्या उदयामध्ये काय फरक असणार? तर कारमान शरीराचा आणि तेजस शरीराचा समय प्रबद्ध कायम एवढा फिक्स असणार. परंतु औदारिक शरीराचं कसं असणार? पहिला समय औदारिक शरीराचा म्हणजे आपण जन्म घेतला आणि जन्म घेतल्याबरोबर एक समय प्रबद्ध बांधला. औदारिक शरीराचे परमाणू घेतले, मग त्यातला एक निषेकच उदयाला येणार. त्याच्या अगोदरचं शिल्लक आहे का आपल्याकडं औदारिकाचं? तिथं सोडून आलोय ना सगळं. पाठीमागच्या भावातलं शरीर तिथं सोडून आलोय, तिथलं काय कर्ज घेऊन आलेलो नाही. मग इथं नवीनच आपल्याला सुरुवात झाली. मग तिथं काय होणार? पहिल्या समयात एक निषेकच उदयाला येणार फक्त औदारिक शरीराचा, म्हणजे एक 512च उदय असणार फक्त. दुसऱ्या समयात काय असणार? तिथं
आले. दुसऱ्या समयात त्याचा पहिला 512 आणि ह्याचा 480 असे 2 निषेक उदयाला येणार. कारण पहिल्या समयात बांधलेला आहे त्यातलं 512 उदयाला येऊन गेले. मग आता नंबर कुणाचा आला? 480चा. आणि दुसऱ्या समयात एक नवीन समय प्रबद्ध घेतला अवतारीश्वराचा, मग त्याचा कुठला उदयाला येणार? पहिला 512. मग दुसऱ्या समयात किती उदयाला येणार? 512 आणि 480 हे 2 उदयाला येणार. पहिल्या समयात बांधलेल्यातला 480, दुसऱ्या समयात बांधलेल्यातला 512 असे 2 निषेक उदयाला येणार. सांगाल क्रमाने. आता पुढे तिसऱ्या समयात, तिसरं पण सांगते की तुम्हाला, 3, 4, 5 सांगते. तिसऱ्या समयात किती उदयाला येणार? अवतारी शरीराचं सांगतोय. कारमान शरीराचं तर कायम असंच येणार उदयाला, एक समय प्रबद्ध पूर्ण. परंतु अवतारिक शरीराचं, वैदिक शरीराचे थोडं वेगळं गणित आहे. तर तिथं पूर्ण समय प्रबद्ध नसणार. पहिल्या समयात एक निषेक असणार, फक्त एका समय प्रबद्धाचा एक निषेक. दुसऱ्या समयात पहिल्याचा एक आणि दुसऱ्याचा एक असे 2 निषेक. पहिल्याचा दुसरा निषेक आणि दुसऱ्याचा पहिला निषेक 512 आणि 480. तिसऱ्या समयात ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय असणार? तिसऱ्या समयात बांधलेला समय प्रबद्धाचा पहिला निषेक, दुसऱ्या समयात बांधला होता त्याचा दुसरा निषेक आणि पहिल्या समयात बांधला होता त्याचा तिसरा निषेक. ते 512, 480 आणि 448 असे 3 असणार उदयाला. चौथ्या समयात काय असणार? 4 निषेक असणार. पहिल्याचा चौथा, दुसऱ्याचा तिसरा, तिसऱ्याचा दुसरा आणि चौथ्याचा पहिला असे प्रत्येकाचे असं. परंतु इथं सामान्य काय सांगितलं? समय प्रबद्धाचा उदय येतो म्हणून सांगितलं. मग इथं एका निषेकामध्ये समय प्रबद्धाचा उपचार केला. एका समय प्रबद्धाच्या अंशाला सुद्धा समय प्रबद्ध म्हटलं उपचारानं. जसं असतं ना, नाव मोठं असतं राजकुमार आणि आपण त्याला राज म्हणून बोलवतो किंवा कुमार म्हणून बोलवतो, तर त्याचा एक देश सुद्धा पूर्णचा वाचक असतो. तसा हा समय प्रबद्धाचा एक अंश आहे, परंतु त्याला सुद्धा काय म्हटलं? एक समय प्रबद्ध म्हटलं. परंतु हा फरक लक्षात घ्यायचा कशामध्ये? औदारिक वैक्रिक आहारक्षरामध्ये आणि कारमांमध्ये फरक आहे. तर हिता असं करत करत ज्याला एक समय प्रबद्ध प्रमाण होईल त्याला एक समय प्रबद्ध किंवा त्याच्यापेक्षा जास्त वगैरे असं उदय येत जाणार. आणि शेवटच्या समयामध्ये किती उदयाला येणार? तिथं पुढच्या गाथेत सांगितलेलं आहे ते. पुढच्या गाथेत ते पुढची गाथा वाचू मग घेऊ आपण. फक्त काय लक्षात घ्यायचं? बंद किती आहे? एक समय प्रबद्ध, उदय एक समय प्रबद्ध, परंतु औदारिक शरीराचा पहिल्या अधिक समयामध्ये पूर्ण समय प्रबद्ध नाही. तर 1 निषेक, 2 निषेक, तिसऱ्यामध्ये 3 निषेक, चौथ्या समयात 4 निषेक, 5व्या समयात 5 निषेक असे वाढवत उदय येत जाणार. आणि मग शेवटचा समय येईल त्यावेळेला सत्तेमध्ये किती असणार? काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध. कारमन शरीराचा प्रत्येक समयामध्ये सत्व तेवढंच असणार, काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध. परंतु औदारिक शरीराने वैक्रिक शरीराचं शेवटच्या समयात उदयाला हे सत्व तेवढं असणार. कारण काही तर प्रत्येक समयात एक एक समय प्रबद्ध बांधत जाणार, असं शेवटच्या समयापर्यंत बांधणार. मग शेवटच्या समयात काय होणार? सत्तेमध्ये काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध औदारिक शरीराचं राहणार. औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीराचं. आणि त्याला तेवढा सगळा उदय पण येऊन जाणार शेवटच्या समयात. शेवटच्या समयात किती उदय येणार? पुढच्या गाथेत सांगतात ते वाचूया आपण. 255 गाथा घ्या. नवर्य दुसरीराणम गलिदवसे साउमेत्त ठिदी बंधो गुणहाणी नदी वड्डम संचय मुदयम च चरिमम्मी नवर्य दुसरीराणम हृदावसे साउमेत्त ठिदी बंधो.
मागच्या गातीत जे सांगितलं होतं, एक समय प्रबद्धाचा बंध होतो, एक समय प्रबद्धाचा उदय होतो प्रत्येक समयात, आणि काही कमी दीड गुण आणि गुणित समय प्रबद्ध प्रमाण सत्तेमध्ये असतं. हे शब्द पाठ करायचं होतं. काय? काही कमी गुणित समय प्रबद्ध एवढं आपल्याकडं आहे स्टॉकमध्ये. आपल्या कोटाऱ्या, कर्माच्या कोटाऱ्यामध्ये किती आहे? एवढं आहे. आता ते पण कसं आहे ते सगळं सांगतील पुढं. मग त्याच्यामध्ये नवरी म्हणजे विशेष सांगतात. विशेष काय आहे तर दुशरीराणम, मुझे वो विकल्प हुआ दुशरीराणम, वो आहार का क्यों नहीं लिया उन्होंने, लेकिन वो पूर्ण आयु प्रमाण नहीं रहता है ना, इसलिए उसको गौण किया होगा. आहारक शरीर, औदारिक शरीर आणि वैक्रिक शरीर यांची विशेषता सांगतायत. काय विशेषता आहे? गलिदवसे साऊ मेत्त ठिदी बंदो, त्याचा स्थितीबंध किती होतो. हिथं तर कर्मांश शरीराचं कसं आहे, आपल्या कषायाला अनुसरून कधी जास्त होतो कधी कमी होतो स्थितीबंध, त्याचं काही ठरलेलं नाही आहे. परंतु औदारिक शरीराचा मात्र स्थितीबंध ठरलेला आहे की पहिल्या समयातला जो समय प्रबद्ध बांधला त्याची स्थिती किती? पूर्ण आयु प्रमाण. आता 100 वर्षाचं आयुष्य आहे समजा आपलं, तर तो समय प्रबद्ध 100 वर्षपर्यंत राहणार. जे पहिल्या समयात बांधलेला तो 100 वर्षापर्यंत राहणार. दुसऱ्या समयात एक आपण समय प्रबद्ध बांधला, त्याची किती स्थिती असणार? 100 समय आहे म्हणून समजूया, तर त्याची किती स्थिती असणार? 99 समय. एक समयानं कमी होणार, वर्षानं नाही कमी होणार, एक समयानं. दुसऱ्या समयात बांधलेल्याची स्थिती किती असणार? 99 समय. तिसऱ्या समयामध्ये जो समय प्रबद्ध बांधला त्याची स्थिती किती? 98 समय, 2 कमी होणार. म्हणजे जेवढी आपण शिल्लक राहिलेलं आयुष्य तेवढी त्या समय प्रबद्धाची स्थिती. औदारिक शरीराची स्थिती किती? शिल्लक. आता 50 वर्ष गेली, आता आपले कोणाचे किती गेले असतील. आता जो आपण प्रत्येक समयाला समय प्रबद्ध घेतो त्याची स्थिती किती? आता म्हणणार आयु ठरलेली आहे काय? आयु ठरवून आलेलं आहे आपण, आपल्याला माहीत नाही आहे. आपण अज्ञानी असल्यामुळं ते आपल्याला आपलं किती आयुष्य माहीत नाही, परंतु आपलं आयुष्य ठरलेलं आहे. मागच्या भावातच त्याचा ठराव झालाय की तुम्हाला एवढ्या दिवसासाठी तुम्हाला हे मनुष्य शरीररूपी भाड्याचं घर मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे घर सोडावं लागणार आहे. करार पूर्ण झाला की काय नाही सोडावं लागणार कुणाला. सगळ्या घराचा ठराव झालेला आहे आपल्या. मग म्हणून त्या समय प्रबद्धांची स्थिती किती असते तर जेवढं आयुष्य शिल्लक राहिले तेवढं त्याचा स्थितीबंध. शेवटून दुसऱ्या समयात जर समजा बांधलेला समय प्रबद्ध त्याची किती स्थिती असणार? 2 समय. तो बांधलेला एक आणि दुसरा एक. आणि शेवटच्या समयात बांधले त्याची एकच समय स्थिती. असं शेवटून या तर एक समय वाढत जाणार आणि इकडून आला तर एक समय कमी होत जाणार. मग त्या सगळे समय प्रबद्ध शेवटच्या समयात जे आपण सोडून जाणार, म्हणजे शेवटच्या समयापर्यंत पहिल्या समयात घेतलेल्या आहार वर्गणीपासून ते शेवटच्या समयात घेतलेल्या आहार वर्गणीपर्यंतचा प्रत्येकाचा अंश आहेच त्याच्यामध्ये. हे आपल्या शरीरामध्ये पहिल्या समयात जे आपण समय प्रबद्ध घेतले होते त्यातले काही परमाणू अजून शिल्लक आहेत, दुसऱ्या समयातले पण आहेत, तिसऱ्या समयातले पण आहेत. प्रत्येक समयामध्ये घेतलेल्या समय प्रबद्धातले कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये परमाणू आहेतच. आणि मग शेवटच्या समयात काय करणार? पूर्ण सोडणार आणि आपण निघून जाणार. मग पूर्णच उदयाला आलं ना, पूर्णच निर्जरा झाली. मग ती जेवढं सत्तेमध्ये होतं औदारिक शरीराचं ते सगळंच काय झालं शेवटच्या समयामध्ये उदय आला म्हणायचं त्याला. निर्जरा झाली ना त्याची. सगळं शरीर आपण सोडलं म्हणजे पूर्णच औदारिक शरीराची काय झाली? निर्जरा झाली. म्हणून तिथं सांगितलं अंचरिमम्मी दुशरीराणं, म्हणजे औदारिक शरीर वैक्रिक शरीराची विशेषता काय आहे? गळून शिल्लक राहिले. गलितावशीचा अर्थ काय? गळून शिल्लक राहिलेली जी आयु तेवढं मात्र त्याचा काय होतो? स्थितीबंध होतो, म्हणजे तेवढ्या काळ ते राहतं. आणि संचय किती होतो? गुणहानीन दिवड्डम संचयम.
सत्व किती असतं त्याचं? काही कमी 1.5 गुणाहानी. कुठं? हे शेवटच्या समयात असणार, प्रत्येक समयात असणार आहे. पहिल्या समयात किती शिल्लक आहे? एक निश्चय घेऊन गेला, एकच समय प्रबोध शिल्लक आहे की नाही. दुसऱ्या समयात किती शिल्लक आहे? 2 समय प्रबोध. तिसऱ्या समयामध्ये 3, त्यातला पण एक उद्याला येऊन गेलेलं आहे, बाकीचं राहिलेलं शिल्लक आहे. म्हणजे अवधारिषाचं प्रत्येक समयात 1.5 गुणाहानी गुणी समय प्रबोध असणार नाही, परंतु शेवटच्या समयात मात्र काही कमी 1.5 गुणाहानी गुणी समय प्रबोध सत्तेमध्ये असणार. आणि तेवढा पूर्णच उदयम, ही विशेषता आहे तिथं. शेवटच्या समयात काही कमी 1.5 गुणाहानी गुणी समय प्रबोध जेवढं शिल्लक राहिलं तेवढं सगळंच उदयाला येणार. आता ते उत्कृष्ट संचय पुढच्या याच्यात सांगतात. पहिला हे नियम लक्षात घ्या. अवधारिषाचा काय नियम सांगितला? प्रत्येक समय प्रबोधाची स्थिती किती बांधतो, म्हणजे ते समय प्रबोध घेतो त्याची स्थिती किती राहते? स्थिती गळून शिल्लक राहिलेली जेवढी आयु तेवढी त्याची स्थिती समय प्रबोधाची. हां 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 आहारक वर्गणीचं हे शरीरासाठी जे लागणारं आहार वर्गण आहेत ना, त्याला घेतो ना, त्यालाच आपण नोकर्म वर्गणा म्हणतो ना. आहार वर्गणीलाच काय म्हणतात? नोकर्म वर्गणा. त्या आहार वर्गणीपासूनच औदारिक शरीर बनतं, वैक्रिक शरीर बनतं, आहारक शरीर बनतं. हे तिन्ही शरीर आहार वर्गणीपासून बनतात. मागं सांगितलं तर 5 वर्गणीचा संबंध या जीवाशी आहे पुद्गलाच्या. आहार वर्गणा नाही, आहार वर्गणा, भाषा वर्गणा, तेजस वर्गणा, मनोवर्गणा आणि कर्माण वर्गणा. हे 5 वर्गणींना ग्रहण करतो जीव आणि त्याच्याद्वारे ही सगळी रचना होते. आहार वर्गणीपासून औदारिक शरीर, वैक्रिक शरीर आणि आहारक शरीर बनते. औदारिक, वैक्रिक आणि आहारक. व तेजस वर्गणीपासून तेजस शरीर बनते. भाषा वर्गणीपासून हे शब्द बनतात, भाषा. तेजस वर्गणीपासून तेजस शरीर बनतं आणि कर्माण वर्गणीपासून कर्माण शरीर बनतं. हे त्याचा कच्चा माल, त्याच्यापासून हे बनतात. हां बोल. हाँ अब जैसे वो लेना पड़ेगा ना. यदि वो रुजुगति से गया तो पहले समय से ग्रहण करेगा, एक समय के बाद ग्रहण करेगा, तभी वो पहला समय माना जाएगा उसका. एक समय प्रबद्ध दूसरे समय में ग्रहण किया तो उसकी स्थिति कितनी रहेगी? एक समय कम हो जाएगी. तीसरे समय में ग्रहण किया तो उसके 2 समय स्थिति कम होगी. हा निषेध वैसे निषेध रचना होगी. जे विग्रहगतीमध्ये घेतलीच नाही तर ते खालीच असणार जागा. अवधारिषाची तिथं ग्रहण करणारच नाही ना. दुसऱ्या समयात त्यांनी शरीर ग्रहण केलं की तिथूनच समय प्रबद्ध ग्रहण करणं सुरू होईल आणि त्या समय प्रबद्धाचं जी स्थिती बांधणार तो पूर्ण आयु वजा 1 समय. दुसऱ्या समय प्रबद्धाची स्थिती पूर्ण आयु वजा 2 समय. तिसऱ्या समय प्रबद्धाची आयु काळ पूर्ण आयु मानेस 3 समय. असं एक समय कमी कमी होत जाणार पुढच्या समय प्रबद्धाचा. म्हणजे ह्याचा अर्थ काय घ्यायचं, लक्षात घ्यायचा की जेवढ्या वेळा समयात आपण ते बांधू तिथून तो समय प्रबद्ध घेतला, तिथपासून ते घेतला आणि त्याची निर्जरा पण सुरू झाली आणि तो शेवटच्या समयापर्यंत राहणार. प्रत्येक समय प्रबद्ध शेवटच्या समय पर्यंत असणार. म्हणजे आता हे सगळं आठवडं बांधलंय की नाही, पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंत असणारच ते आणि शेवटी सगळं काटोडं सोडून निघून जाणार. भस्मने गात्रम काय सांगितलं काल ह्याच्यामध्ये आलं होतं शत्रुचूडामणीमध्ये. बांधव हि स्मशानांता गृह एवार्जितम धनम भस्मने गात्रम त्वाम धर्म एव न मुंचती. म्हणजे बंधू कुठंपर्यंत येतात? तेवढं तर काम आहे ना त्यांचं, घेऊन जायचं ते प्रेत जाळायला. सगळे बंधूजन तिथंपर्यंत येतात स्मशानभूमीपर्यंत. आणि धन कुठंपर्यंत येते? घरातच राहते. तिजोरीमधलं धन तिजोरीतच राहते. ते काय स्मशानभूमीपर्यंत पण
येत नाही. आणि शरीर काय होते शरीराचं, की ज्या शरीरासाठी आपण एवढं सगळं केलं त्याचं तर राखच होऊन जाते. भस्मासाठीच आहे हे शरीर. मग कोण येते आपल्या बरोबर? धर्म एव त्वाम न मुंचती. खरं लक्षातच येत नाही आपल्याला काय करायचं. कसं लक्षात येणार असं वाटतं मला. का लक्षात येणार सगळ्यांना की धर्मच आपल्याला सोडत नाही. मग आपण धर्मच करूया असं का वाटत नाही. जे आपल्याला सोडणार नाही त्यालाच का बरोबर ठेवत नाही आपण. जे सोडणार आहेत तेच त्याच्याच पाठीमागे लागलोय आपण. खूप छान सुंदर सकाळी चालू आहे 8:15 पर्यंत छत्रचूडामणी. तर काय सांगायचं इथं की शरीर जे आपण मिळवलं पूर्ण आयुष्यभर ज्या आहार वर्गणा ग्रहण केल्या ते शेवटच्या समयात सगळ्या हितच राहतात. त्याची काय होते राख होते. म्हणून त्या शरीरासाठी फार वेळ द्यायचा नाही. त्याचा शृंगार करायला, त्याला साडी नेसवायला, नटवायला सगळं काय करतो. तरी तुमच्या इथं सगळेजण साधे म्हणजे सगळे धार्मिक असल्यामुळे जरा सगळे साधे वाटतात. नाही तर कुठं पण बघा एवढा मेकअप केलेला असतोय सगळा सगळं. आणि बघ कसलं कसलं साड्या कसलं कसलं हे सगळं नेसून येतात. तर सांगायचा उद्देश की सगळं ह्या शरीरासाठी म्हणून आपलं आयुष्य बर्बाद करायचं नाही. किंवा बाहेरच्या धन मिळवण्यासाठी आपलं आयुष्य बर्बाद करायचं नाही. त्याच्यासाठी हे सगळं शिकायचं आपल्याला. म्हणजे एवढे हे सगळे कर्म परमाणू आपण ग्रहण करतो आणि ते ह्या अवधारी शरीरासाठी जो मोह करतो त्याच्यामुळे हे कारमान शरीराचे समय प्रबद्ध येतात. ते आपल्याला दीर्घकाळ संसारामध्ये राहायला होतात. त्याची स्थिती दीर्घ पडते. अवधारी शरीराचा जो मोह करतो आपण त्यामुळे काय होते कारमान शरीराची स्थिती जास्त बांधली जाते आणि ते जास्त काळ आपल्याला संसारामध्ये दुःख देणार. म्हणून सांगितलं काय दोन शरीर औदारिक शरीर आणि वैक्रिक शरीराचं स्थिती त्याचं उदय आणि त्याचा संचय सांगितलं. शेवटच्या समयात मात्र त्याचा किती उदय येणार पूर्णच्या पूर्ण जेवढं सत्व असते ते सगळंच उदयाला येणार असं 2 शरीरासंबंधी सांगितलं. तेवढं सत्व असणार तेवढं उद्यात येणार. आता पुढं वेळ झाले आता उद्याच घेऊया. आता पुढं सांगितले की हे अवधारी शरीराचा सगळ्यात जास्त संचय कुठं होतो, कुठल्या स्थानात होतो, कशा प्रकारची सामग्री असणाऱ्याला होतो, त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे आणि पुढच्या शरीर याच्यामध्ये वैक्रिक शरीराचं सांगतील. सगळ्यात जास्त ह्या अवधारी शरीराचा आणि वैक्रिक शरीराचा संचय कुठं होतो आणि कुठली सामग्रीवाल्याला होतो हे जर सांगतात. उद्या घेऊ आपण. अपकर्षण आणि उत्कर्षण तेवढं दिसतंय ह्याच्यात सांगतात ना. म्हणजे लवकर कधी कधी उद्याला येऊन जातात. आपल्याला काही समजा ते पुढं कारण दिलेत त्याने भीती वाढते किंवा आपण जास्त श्वास घेतो लवकर लवकर तर ते जास्त फिरून जातात लवकर. पुढचे पण लवकर फिरून जातात. नाही नाही त्यातलं काही राहणारच की. हां राहणारच की. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन संपन्न आहे. हा मी एकटाच आहे. हे औदारिक शरीर माझ्याबरोबर येणार नाही किंवा आत्ता सुद्धा ते माझ्यापासून भिन्न आहे. कारमान शरीर पण माझ्यापासून भिन्न आहे. मी कारमान शरीरापासून भिन्न आहे. ह्या शरीरावर कांती आणणारे तेजस शरीरापासून पण मी भिन्न आहे. या तिन्ही शरीराचे परमाणू पुद्गलमय आहेत. मी जीव आहे. मी ह्या पुद्गलमय घरामध्ये राहत असताना सुद्धा त्याच्यापासून भिन्नच आहे. देव मंदिरात असतो परंतु मंदिर रूप नाही.
तसा आपला भगवान आत्मा या शरीररूपी मंदिरामध्ये आहे, परंतु शरीर रूप नाहीच. शरीरापासून भिन्न अलिप्तच आहे. कमळ पाण्यामध्ये आहे, परंतु पाण्यापासून भिन्न आहे. तसा हा आपला आत्मा या कर्म न कर्मरूपी सरोवरामध्ये, सरोवरामध्ये असतानाही त्यापासून भिन्नच आहे. पहा, स्वतःला भिन्न पहा. आपला हा ज्ञानमय, आनंदमय असा हा जीव, याचे अस्तित्व या शरीरापासून वेगळे आहे. ते एकदा जाणीवेत घ्या. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं विसर्जन. नमो अरिहंताणं नमो